नमस्कार, मी मिनल तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत की जे समय आसन वगैरे असतात त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागत असतं किंवा जे आपण ते कापड यूज करतो समय आसन बनवताना किंवा कलश आसन बनवताना, तर त्याच्यासाठी आपल्याला कुठलं कापड घेणं गरजेचं आहे. आता बरेच जणांना कन्फ्युजन होतं की तुम्ही मटेरियल कापड कुठलं यूज करतात वगैरे असं. तर आता इथं हे बघू शकतात तुम्ही, इथं हे जे कापड आहेत ना, हे सॅटिनचे कापड आहे. आता सॅटिनचं कापड सहज कापडच्या दुकानावर कुठंही ॲवेलेबल होऊन जातं. हे सॅटिनचं कापड कसं असतं ते सगळ्यांना माहितीच आहे. एक बाजू त्याची शाईन असते आणि एक बाजू थोडीशी अशी रफली असते. तर त्याच्यामध्ये आपण भरपूरसे कलर असतात, तर आपण पाहिजे तो कलर घेऊ शकतो. तर आता इथं माझ्याकडे 5-6 कलर ॲवेलेबल आहेत, तर त्या हिशोबाने मी ते बनवत असते. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपले जे सॅटिनचे कापड आहेत ते इथं आपण घेऊ शकतो. आता याच्यामध्ये पण व्हरायटी वेगवेगळ्या येतात. याच्यामध्ये 2 ते 3 व्हरायटी आहेत. एक कमी रेंज असते, त्याच्यामध्ये एक मीडियम आणि एक हाय रेंज, अशा 3 रेंजमध्ये हे ॲवेलेबल असतात. आता तुमच्या ठिकाणी कसं ॲवेलेबल आहे ते तुम्हाला जाऊन बघावं लागेल. तर इथं अशा पद्धतीने मी हे जे सॅटिनचे कापड आहेत ते आणून ठेवते. याच्यापासून आपल्याला भरपूर प्रोजेक्ट तयार करता येऊ शकतात. जसं की समय आसन झालं, कलश आसन झालं, त्यानंतर चौरंग आसन झालं, नंतर आपण आंब्याच्या पानांचं तोरण बनवतो, ते तोरण, अशा विविध वस्तू आपल्याला यांच्यापासून बनवता येऊ शकतात. त्यानंतर त्यांना अजून सुशोभीकरणासाठी आपण वापरतो ते म्हणजे अशी लेस, ब्रॉड लेस जी असते ती आपण इथे वापरत असतो. तर आता ही पैठणी लेस म्हणू शकतात किंवा मग एक बनारसी लेस असं पण म्हणू शकतात. त्यानंतर ही जी आहे समोसा लेस आहे, ही पण खूप जास्त यूज होते. त्यानंतर ही जी आहे ही आहे जरीची लेस आहे. ही आपण कुठल्याही प्रोजेक्टला यूज करू शकतो. जास्त करून हे समय आसनला किंवा चौरंग आसनला हे तयार होतं. त्यानंतर त्याला ही समोसा लेस लावली की एक ॲट्रॅक्टिव्ह अशी डिझाईन तयार होऊन जाते. त्यानंतर ही ग्रीन कलरची जी लेस बघू शकतात, ही पण आपण समय आसनला लावू शकतो. आता प्रोजेक्ट आपण कुठलं तयार करतो आहे त्यानुसार आपल्याला ते कसं लावता येईल हे आपल्यावर डिपेंड आहे की आपण कसं प्रोजेक्ट तयार करतो आणि ते लेस वगैरे कशी लावतो आहे. मैत्रिणींनो, जसं आपण प्रोजेक्ट तयार करू तसं ते छान आणि सुंदर असं तयार होईल. आता ह्या लेस आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्याकडे आणि हे कापड आहेत. तर बघू शकतात तुम्ही. मैत्रिणींनो, जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ ज्यावेळेला मी अपलोड करत असते त्यावेळेला तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर बघू शकतात इथं मी तुम्हाला सॅटिनचं कापड दाखवलं, त्यानंतर ह्या लेस दाखवल्या. ही समोसा लेस तर जास्तच सगळ्या याच्यामध्ये यूज होते, कारण त्याच्यामध्ये एक वेगळाच असा लूक येतो. त्यानंतर महत्त्वाची जी वस्तू आहे ते हे जे आहे ना, सॅटिनचं कापड असतं ते आपण यूज करत असतो. त्याच्यामुळे काय होतं, ज्यावेळेला आपण कुठलं तरी एखादी आर्टिकल तयार करतो आहे तर ते काय होतं, जसं की आता सपोज एक पानाचा शेप आपण घेतलेला आहे, डबल कापड घेतलेलं, तर ते काय करावं लागतं, आपल्याला अपोजिट डायरेक्शनला ठेवावं लागतं. तर ते शिलाई करताना इकडे तिकडे होतं, मागे पुढे, मग ते शिलाईमधून निघतं. त्याच्यासाठी आपण हे जे व्हाईट कलरचं आहे ना, हे पेस्टिंग पेपर आहे, हे कापडला ज्यावेळेला आपण प्रेस करतो, प्रेसच्या साह्याने चिपकवतो, त्यावेळेला ते सहज चिपकून जातं कापडला. आणि ते चिपकल्यामुळे आपण ज्यावेळेला ते कापडावर शिलाई टाकतो त्यावेळेला ते फिनिशिंग ने तयार होतं आणि जे कापड आहे आपण घेतलेलं ते इकडे तिकडे होत नाही, व्यवस्थित शिलाई येते आणि जे पण आपण आर्टिकल तयार करतो ते अगदी फिनिशिंगने तयार होतं. तर बघू शकतात इथं मी तुम्हाला सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकाच व्हिडिओमध्ये बऱ्याचशा गोष्टी मी कवर केलेल्या आहेत. आता इतर मी सगळे जेवढे पण कापड घेतलेले आहेत मी सॅटिनचे, ते सगळे दाखवलेले आहेत. कलर तुम्ही तुमच्या हिशोबाने चॉईसनुसार घेऊ शकतात. लेस पण तुम्ही तुमच्या हिशोबाने कलर चॉईस घेऊ शकतात. आता चॉईस तुमच्यावर आहे कसं करायचं ते. तर बघू शकतात अशा पद्धतीने मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सगळंच कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळणारा हा बिझनेस आहे. त्यामुळे जे पण विचार करतायत की आपल्याला काहीतरी घरी बसून करायचं आहे, तर तुम्ही ह्या बिझनेसला सुरुवात करू शकतात. कारण पुढे आता सण वगैरे चालू होत आहेत, श्रावण महिना येतो, त्यानंतर गणपती वगैरे येतात, नवरात्र येते, दिवाळी येते, असे भरपूर सण येतात आणि प्रत्येक सणाला आपल्याला पाटावर टाकायला किंवा चौरंगावर टाकायला वेगवेगळे आसन किंवा समई वगैरे, दिवा वगैरे लावायला आपल्याला आसन लागतातच.
चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.